हॅलो फ्रेंड्स, शालिनीज किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की दाल फ्राय कसं बनवायचं। आधी गॅस चालू करून कढई चांगली तापू द्यायची आहे। आता आपण 1.5 वाटी आता आपण कढईमध्ये 1 पळी तेल आणि 1 चमचा बटर टाकणार आहोत। बटर मेल्ट होऊन देणार आहोत। आता आपण त्यात मसाले टाकणार आहोत। जिरी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून, मिक्स। आता आपण त्यात मिरची आणि कांदा टाकणार आहोत। आणि आता कांदा बारीक चॉप केलेला चांगला मिक्स करायचा आहे। कांदा चांगला लालसर झालेला आहे। आता आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत बारीक चॉप केलेला। टोमॅटो चांगला भाजलेला आहे। आता आपण त्यात मसाले टाकणार आहोत। अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घरी बनवलेलं काळं तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला। मिक्स करून घ्यायचंय। आता आपण त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला दाल फ्राय तयार झालेला आहे। आता आपण त्याला सर्व करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला दाल फ्राय तयार आहे। आता आपण एकदा टेस्ट घेऊन पाहणार आहोत। टेस्ट खूप भारी आहे। जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।